यावर्षी आमची दादरची भाग्यभवानी म्हणजे डी ठाकूरवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यावर्षी साकारत आहे यवा कोकण आपलं ससा. आणि त्याची सुरुवात तुम्हाला इथे दिसेल. कोकण रेल्वेचं आम्ही रत्नागिरी स्थानक या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला रत्नागिरी स्थानकामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला दिसेल श्री क्षेत्र मार्लेश्वर. म्हणजे मार्लेश्वर दाखवण्याचा प्रयत्न आमचा असा होता की मार्लेश्वर पवित्र आणि जागृत आहे. कारण का मार्लेश्वराच्या त्या गुंफेमध्ये मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन अशा दोन शंकराच्या पिंडी आहेत आणि त्या एका वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आम्ही इथे मार्लेश्वरचा देखावा केला आहे. म्हणजे आमच्या मंडळाचा एक संकल्प होता, कोकण तर आपलं सुंदर आहेच पण तो पवित्र आणि जागृत किती हे दाखवण्याचा प्रयत्न खरं तर आम्ही या इथे केलेला आहे. आपल्याला गणपतीपुळा तर प्रसिद्ध आहे कोकणातला, पण त्या गणपतीपुळ्याचा गणपती ह्या गणेश गुळ्यातनं आला हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. पण तो दाखवण्याचा प्रयत्न या गुळ्यातला गणपती खरं तर पुळ्यात गेला अशी एक आख्यायिका आहे. म्हणून आम्ही इथे गणपती गुळ्याचा गणपती दाखवत आहोत. त्यानंतर त्याला लागूनच स्वामी स्वरूपानंदांचा मठ आहे. हा देखील खूप पवित्र आहे. इथे गेल्यानंतर मनशांती होते आणि तो एक दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि ते करत असताना कोकणाला लाभलेला जो निसर्गाचा जो समुद्राचा किनारा आहे म्हणजे आरेवारे, जर तुम्हाला गणपतीपुळ्याला जायचं असेल तर तुम्हाला इथे आरेवारे हा जो आरेवारेचा समुद्र किनारा आहे ते करत तुम्हाला गणपतीपुळ्याला जाता येते. म्हणून इथे आम्ही आरेवारे दाखवले. ते करत असताना कोकणातली जी काही जुनी घरं होती, जी घरं ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे. म्हणजे जी ओटी असायची त्याच्यापुढे हा खळा असायचा आणि असं एक कोकणातलं जुनं घर आम्ही इथे दाखवलं आहे. ते तुम्हाला जातं दिसेल. एक जुन्या जमान्यातलं एक टेबल दिसेल, ही ओटी आहे. अशा प्रकारे आम्ही हे कोकणातलं एक जुनं घर साकारलेलं आहे. नंतर पुढे तुम्हाला दिसेल गणपतीपुळ्याचं हे भव्य दिव्य मंदिर जे रत्नागिरीची छान आहे आणि ते साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या मंडळाने केलेला आहे. आणि तुम्ही या गणपतीपुळ्याच्या मंदिरात प्रवेश केला तर तुम्हाला लगेचच दिसेल गणपतीपुळ्याचा हा गणपती, जो देखील आमच्या मंडळाने इथे उभे खूप साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक छोट्याशा गावामध्ये बसलेली ही दादरची भाग्यभवानी दिसेल. तुम्ही इथे बघाल ते छोटासा गोठा तिथे आम्ही केलेला आहे. त्या गोठ्यावर त्या गोऱ्या सुकत घातलेल्या आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला नांगर दिसेल आणि त्या नांगराने नांगरलेलं शेत, मागे तुम्हाला देवीच्या एक मोठा वाडा दिसेल. आणि या साईडला आलात तर तुळशी वृंदावन आणि एक छोटंसं कोकणातलं घर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. असा सुंदर देखावा साकारण्याचा प्रयत्न आमच्या दादरच्या भाग्यभवानीने इथे केलेला आहे. तुम्ही दादरच्या भाग्यभवानीचं या ठिकाणी दर्शन घेऊ शकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.